आदरणीय काकोडकर सर, माननीय सुप्रियाताई, विचारपीठावरचे सर्व तज्ञ आणि मित्र हो, प्रथमतः मला या प्रसंगी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी चव्हाण सेंटर आणि ताईंविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही आणि मी यांच्या अपेक्षांमध्ये एक साम्य आहे की आपण आज पवारसाहेबांना भेटायला आलो आहोत, परंतु ते काही कारणास्तव आज आपल्यामध्ये दुसऱ्या एका ठिकाणी गेल्यामुळे नाही आहेत. तर माझी विनंती राहील ताईंना की फेलोशिपच्या काळात साहेबांची आणि प्रत्येक फेलोची भेट नक्की होईल याची आपण खात्री करावी. याचं कारण गेली 3 वर्ष प्रत्येक कार्यक्रमाला साहेब स्वतः उपस्थित होते आणि त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आणि स्फूर्ती मिळत असे. तर शिक्षणातल्या ज्या आपल्या फेलोशिप दिल्या जातात त्याच्याबद्दल थोडक्यात मी बोलीन की आता याच्या पुढे आपल्यासमोर काही नवी आव्हानं आहेत आणि ज्या शिक्षकांना त्या फेलोशिप दिल्या जात आहेत त्यांचं प्रथम मी मनापासून अभिनंदन करीन आणि थोडीशी आव्हानांची स्पष्टता देण्याचा प्रयत्न करीन. की पहिली गोष्ट म्हणजे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्याचा ताईंनी उल्लेख केला ते कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग सुरू झालं आहे. 30 नोव्हेंबर 2022 पासून आपल्या ॲप्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रवेश केला आणि आपण म्हणता सगळे ChatGPTमय झालो. आणि म्हणून या काळाचं वर्णन मी थोडंसं नाट्यपूर्ण पद्धतीने करतो. ते म्हणजे आपण BCमध्ये होतो आणि आता आपल्याला ADमध्ये जायचं आहे. म्हणजे बिफोर ख्राइस्ट आणि अनो डोमिनी असं त्याचा अर्थ नाही आहे. तर बिफोर ChatGPT आणि आफ्टर AI डिस्रप्शन. त्याच्यामुळे आता आपण प्रत्येक गोष्ट जी शिक्षणामध्ये करू ती या दृष्टिकोनातून आपल्याला स्वतःमध्ये आणि आपल्या शिक्षणामध्ये, शिक्षणाच्या पर्यावरणामध्ये, शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला मूलभूत परिवर्तन करावं लागेल. याचं कारण असं आहे की जर आम्ही त्याच पद्धतीचं शिक्षण देत राहिलो जे BCमध्ये देत होतो, बिफोर ChatGPT देत होतो, तेच जर देत राहिलं तर आपल्या विद्यार्थ्यांच्या विषयी आम्ही तो एक गुन्हा केलेला असेल. कारण त्यांचं भवितव्य हे आम्ही काळाकुट्ट करून टाकू. त्याच्यामुळे आता आपल्याला शिक्षणामध्ये परिवर्तन करण्यासाठी या ज्या फेलोशिप दिल्या जातात याच्यातून महाराष्ट्राला काही मार्गदर्शक अशी सूत्र मिळावी अशी एक अपेक्षा आपल्याकडून आहे. कुठलं सूत्र? तर पहिली गोष्ट म्हणजे की युवल हरारी यांनी असं म्हटलं होतं की औद्योगिक क्रांतीने एका वर्किंग क्लासला जन्म दिला, पण कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांती ही एका जगातल्या मोठ्या अनवर्किंग क्लासला जन्म देईल. म्हणजे बेरोजगारीचं खूप मोठं संकट जगावर येईल. असं का होतं? असं का बरं होईल? याचं कारण की 90% माणसं जगातली 90% आधुनिक कामं करताना त्यांच्या 90% अंगभूत अशा मानवी क्षमतांचा उपयोग करणार नाहीत. ती यंत्रासारखी वागतील. याचं कारण त्यांना यंत्रासारखं वागण्याचं शिक्षण दिलं गेलं आहे गेली 2 शतकं. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला शरद पवार इन्स्पायर फेलोशिपमध्ये पहिल्यांदा बाहेर पडावं लागेल की माणसांना अधिक चांगलं माणूस कसं करायचं, तरच त्यांना एक उज्ज्वल भवितव्य असणार आहे. यंत्रांना अधिक चांगलं यंत्र करा आणि माणसांना अधिक चांगलं माणूस करा. याचं कारण असं आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास तुम्ही जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की 20व्या शतकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेतल्या
शास्त्रज्ञांनी यंत्रामधून माणूस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 20व्या शतकानी माणसाला यंत्र बनवलं, त्याच्यामध्ये त्याला दुर्दैवाने यश आलं की त्या असेंब्ली लाईनवर कामगार बनवलं आणि त्याची सर्जनशीलता पूर्ण बाजूला ठेवून त्यांनी यंत्रासारखं काम करणं अपेक्षित करून टाकलं. माणसाचं यंत्र झालं. आणि यंत्रातून माणूस बनवता येईल का, म्हणजे त्याला कविता करता येईल का, त्याला चित्रपटाचं दिग्दर्शन करता येईल का, त्याला अर्थपूर्ण संभाषण करता येईल का, अशा प्रकारचा रिसर्च चालू झाला. पण हळूहळू त्याला अपयश येत गेलं. आणि 20वं शतक संपता एक गोड बातमी आली की मानवी बुद्धिमत्तेची जी वैशिष्ट्यपूर्ण अशी परिमाण आहेत ती काही आम्हाला यंत्रातून निर्माण करता येणार नाहीत. म्हणून मग 21व्या शतकामध्ये त्या संशोधनाची दिशा बदलली, जिची बीज 1986 साली ज्यांना यावर्षी नोबेल प्राइज मिळालं त्या जेफ्री हिंटन यांनी घातलेली होती. आणि त्याच्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास हा न मानवी बुद्धिमत्ता असा व्हायला लागला. म्हणजे माणसांना जे जमत नाही ते त्याच्यातून मिळवा, कारण माणसांच्या जी गुणवैशिष्ट्ये आहेत ती सगळी आपण काही यंत्रातून निर्माण करू शकणार नाही. वैज्ञानिक त्याचं आकलन झालं आपल्याला. त्याच्यामुळे आता ती गोड बातमी आहे. पण आता आपल्याला सगळा भूतकाळ जो आहे तो म्हणजे आम्ही यंत्रवत मुलांना शिकवलं. 21 अपेक्षित प्रश्नांना जर अपेक्षित उत्तरं अपेक्षित वेळात दिली तर अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात असं आम्ही शिकवलं. आणि त्याचबरोबर गुण हा जो मराठीतला शब्द आहे तो खरं म्हणजे गुणवाचक आहे, पण आम्ही तो संख्यावाचक बनवून टाकला. त्या विद्यार्थ्यामध्ये कुठले गुण विकसित झाले हे प्रगती पुस्तकात सांगण्याच्या ऐवजी त्याला किती गुण मिळाले हे सांगायला आम्ही सुरुवात केली. आता ह्याच्यापासून आपल्याला तातडीने फारकत घ्यायची. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुठले विलक्षण गुण आहेत हे आता आम्हाला शोधायचं आहे. विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी प्रेम करावं असं म्हटलं जातं. तर लाड आणि प्रेम याच्यातला फरक काय तो आता समजून घ्यावा लागेल. कारण लाडका, लाडकी, लाडके हे शब्द जरा अलीकडे खूपच प्रचारात आले. त्याच्यामुळे आपल्याला लाडके विद्यार्थी हवेत की प्रिय विद्यार्थी हवेत. तर लाड हे जे आहे ते जरूर करा तुम्ही. त्यांना गोळ्या द्या, चॉकलेट द्या वगैरे वगैरे, त्यांना अंधारा गोंजारा सगळं छान ते जरूर करा, गरज आहे माणसांना. ॲरिस्टॉटलनी पण म्हटलंय की दी चिल्ड्रन आर बेस्ट नर्चर्ड इन दी किसेस अँड कॅरेसेस ऑफ देअर पेरेंट्स. काहीच चुकीचं नाही, छान गोष्ट आहे. पण प्रेम करणं म्हणजे काय. तर इमॅन्युअल कांटनी किंवा नंतर ह्युमॅनिस्टिक सायकोलॉजिस्ट एरिक फ्रॉम यांनी आपल्याला अप्रतिम मार्गदर्शन केलं. त्यांचे सेन सोसायटी या ग्रंथामध्ये आहे किंवा दी आर्ट ऑफ लव्हिंग या ग्रंथामध्ये आहे की प्रेम म्हणजे काय. तर तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता म्हणजे काय करता, तर त्या व्यक्तीचं जे पोटेन्शियल आहे, त्याची जी उपजत क्षमता आहे, तिचा पूर्ण विकास करण्यासाठी तुम्ही आउट ऑफ दी वे जाऊन ज्यावेळी प्रयत्न करता त्यावेळी त्याच्यावर तुम्ही प्रेम करता असं समजलं. आता आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यावर प्रेम करायचं म्हणजे त्याची क्षमता काय आहे ती शोधून काढायची. कोणाची सांगीतिक बुद्धिमत्ता चांगली असते, कोणाची शारीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता, ते चांगले ॲथलीट होतात. कोणाची निसर्गविषयक बुद्धिमत्ता चांगली असते, कोणाची आंतरव्यक्ती इंटरपर्सनल इंटेलिजन्स चांगला असतो, ते इतरांच्या भावभावना समजून घेऊ शकतात. कोणाची व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, स्वतःला समजून घेण्याची क्षमता चांगली असते. कोणाची गणिती तार्किक बुद्धिमत्ता चांगली असते, कोणाची भाषिक बुद्धिमत्ता, कोणाची नैतिक बुद्धिमत्ता अतिशय प्रबळ असते. असं प्रत्येक मुलाचं जे पोटेन्शियल आहे ते समजून घेणं आणि त्याचा पूर्ण विकास होण्यासाठी पूर्ण समर्पित भावनेने काम करणं हे आता आपल्याला अपेक्षित आहे. कारण ह्या बहुविध बुद्धिमत्तांचा विकास ज्यावेळेला होईल त्याचवेळी खरा माणूस हा निर्माण करता येईल. आणि ते आता शिक्षणाचं वैशिष्ट्य आहे. नो स्टुडंट लेफ्ट बिहाइंड, मेन स्ट्रीमिंग ऑफ एव्हरी स्टुडंट. आपल्या वर्गातला एकही विद्यार्थी मागे राहता कामा नये. सगळे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये 100% विकसित झाले पाहिजे. ही आपली गरज आहे, हे एक स्वप्न आहे. आणि त्या दृष्टीने योजना आखली तर मग त्याला यश मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आर्टिकल 12.2 मध्ये दिलेलं आहे की एंड ऑफ ऑल हायस्टेक एक्झामिनेशन्स, म्हणजे एंड ऑफ ऑल हायस्टेक फायनल एक्झामिनेशन्स, आपल्याला सर्वंकष सातत्यपूर्ण आणि अर्थपूर्ण अशा मूल्यमापनाकडे जायचं आहे. त्याच्यामुळे प्रेडिक्टेबल एक्झाम्स, ज्याचा अंदाज पूर्णपणे लावता येतो, ज्या पूर्णपणे काय अपेक्षित प्रश्न आहेत ते सांगता येतात, अशा परीक्षांवर पूर्ण बंदी, कारण त्याच्यानी मुलांचा घात होणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला तिथून पूर्णपणे फारकत घ्यायची. आणि मग आम्हाला स्वतःला या फेलोशिपमध्ये मी योगेशना असं सुचवीन की आपण एक वर्कशॉप घेऊ आणि खरोखर माणसांची तद्दन वैशिष्ट्य काय आहेत, माणसांचे तद्दन गुणवैशिष्ट्य काय आहेत, की ज्यांना स्वप्न बघता येतात, ज्यांना कल्पनाविलास करता येतात, ज्यांना सर्जनशीलता असते, ज्यांना विचारांचे अमर्याद व्यूह रचत जाता येतात, कल्पनांचे अमर्याद व्यूह रचत जाता येतात, ज्यांना इतरांना मदत करता येते, ज्यांच्याकडे मनोधैर्य असतं, अशा कितीतरी गोष्टी फक्त माणसांनाच मिळालेल्या आहेत. त्यांना एक जाणीव असते, कॉन्शियसनेस असतो. कॉन्शियसनेस इज नॉट कम्प्युटेबल. तर यंत्रामध्ये निर्माण करता येणार नाही, याचे काही गणिती सिद्धांत आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गुणांचा आता विकास करणं हा शिक्षणाचा मुख्य अजेंडा आहे. आणि मग आपल्याला म्हणता येईल की हे माझे प्रिय विद्यार्थी आहेत, कारण त्यांच्या ह्या विकासासाठी मी पूर्ण समर्पित झालो किंवा झाले आहे. जसं आत्ता एक कला विश्वाचं दर्शन आपल्याला नाशिकच्या बच्छाव मॅडमनी सांगितलं, त्या पद्धतीने मुलांचा विकास करणं आणि ह्याच्यानी त्यांचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल करणं. याचं कारण आपली मुलं आता इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार नाही आहेत, त्यांना इमॅजिनिअरिंग कॉलेजला जावं लागणार आहे. तर मग त्यांचं भवितव्य हे निश्चित होणार आहे. आणि शिक्षण हे नेहमी उद्याचा विचार करतं, म्हणून मी उद्याविषयी बोलतोय. शिक्षण आजचा किंवा कालचा विचार करत नाही, ते उद्याचा विचार करतं. आणि त्या दृष्टीने हे स्वप्न घेऊन आपण इथून जाऊया. आणि मग ह्या मुलांना ह्या आव्हानाच्या काळामध्ये, म्हणजे BC to ADच्या काळामध्ये अत्यंत यशस्वी आनंदी कसं राहता येईल आणि ह्या जगामध्ये अजून हे जग अतिशय सुंदर कसं करता येईल, ही आपली पृथ्वी ही डॅमेज झालेली आहे, ही रिपेअर कशी करता येईल, या दिशेने आपण त्यांना विकसित करूया. असं एक आव्हान तुमच्यासमोर ठेवून मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.